तयारी झाली जी. तयारी झाली का? मी तुम्हाला विचारतोय पुरुषोत्तम, तयारी झाली का? जी, तयारी सगळी झाली. मग मी साहेब विश्वशांतीच्या प्रतिनिधींना आत बोलाव. विश्वशांतीचे जे प्रतिनिधी आले आहेत त्यांना आत बोलाव. येऊ देत येऊ देत येऊ देत. ठीक आहे. किती जण आहेत? जी, किती जण आहेत? सगळे मिळून 11 जण आहेत. 11? काय क्रिकेटची टीम आणली की काय? 2 जणांना आतमध्ये पाठवा. त्यांना सांगावं मी घाईत आहे. बीजी बीजी जी. कम कम. वेलकम वेलकम. प्लीज कम. कम. हॅलो. शिट शिट. हॅलो. हॅलो. शिट. हाऊ? फाईन फाईन. very busy, very busy. Today meeting, tomorrow meeting, day after tomorrow meeting, meeting. कंटाळा आला. Very busy, such a busy, you know. File lying on table, here there. यांना लवकर कटवायचं बघा. बोला. Say. Excuse me. Our honorable minister is extremely busy, yet entertains almost everyone and refuses nobody. Yes. That's why your state is full of harmony and peace, Mr. Moite. Yes, peace. Full of money. It's life. It's my life. We'll be happy to have you with us and deliver a lecture on world peace. Very busy. I can't. We are proud of you, sir. Yes, we are proud of you also. Thank you. I know. No. You know, peace is power. Peace is peace. Peace is समजा काही. Peace is यांना बाहेर घेऊन जा आणि जे काय सांगायचं असेल ते सांगा. इकडे उगाच माझ्या डोक्याला त्रास नको. मी काय बोलतो त्यांना कळत नाही, ते काय बोलतात ते मला कळत नाही. यांना बाहेर घेऊन जा. Peace is, you know. Excuse me, sir. Our honorable minister wants to convey to you that any piece of good work is the solution for the world peace. Oh, same, yeah. telling the same thing. I'm telling same thing. साहेब, आपण राष्ट्रभाषेमध्ये बोललात तरी चालेल, म्हणजे संदेश दिला तरी चालेल. कळेल. हिंदी. तुम्ही यांना बाहेर घेऊन जा आणि जे काय सांगायचं असेल ते यांना बाहेर सांगा. इकडे उगाच माझ्या डोक्याला त्रास नको. घेऊन जा यांना बाहेर घेऊन जा. थँक्यू. पीस. Thank you very much. Peace. We will meet again. Thank you. Peace is power. Peace is peace. आजच्या या स्पर्धेचे उद्घाटन करण्याकरता आपल्याकडे प्रमुख पाहुणे. पहिली खेळी आमची. अरे, मला वाटलं कॉलेजच्या स्पर्धा आहेत या. पुरुषोत्तम, स्पर्धा कुठलीही असो, कॉलेजच्या रिंगणात नानाचे पाय अजूनही मजबूत आहेत. अजूनही त्यांना आम्ही विनंती करतो की आजच्या या बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावं. म्हणजे होतच आहे की म्हणजे दोघांची हस्ते व्हावं. तर राणी कोणाची? कांबळे साहेब.
ती राणी मध्ये कशी मध्यस्थी करते? मुहूर्त म्हणून आपण दोघांनी एक खेळ खेळावा अशी इच्छा. जरूर जरूर. सुरू करा. सुरू करा. चला, ए, चला सुरू करा. आधी तुम्ही. तुला पण खेळायचंय? इकडे ये. आता तुला हा मी खेळ शिकवतो. ही प्यादी छोटी असतात पण महत्वाची असतात. हा राजा आणि ही राणी. इंग्रजीमध्ये हिला क्वीन पण म्हणतात. चौफेर धावणारी. पण एकदा राणी कब्जात आली मग राजाच्या नाड्या ढिल्या. राजा हतबल. काही राण्यांची लग्नाआधीच समुद्राच्या रेतीवर पाठ टेकवली जाते जबरदस्तीनं. हुसक्या बांधून आवेगानं प्रेम केलं जातं त्यांच्यावर. मग आणि अशी एकदा पाठ टेकवली गेली की मग काय सवयच लागते. मग सगळेच उपयोग करून घेतात. मोठं राज्य मिळवण्याकरता पुरुषोत्तम मुहूर्ताचा खेळ आहे. अर्धवट सोडून जाता येणार नाही. काका खेळा ना. मी आज हरलो. समुद्राच्या रेतीवर मला उथाणं पाडून त्यांनी माझी जिरवली. म्हणून मी नेहमी म्हणतो ना, माणसाला मोठं व्हायचं असेल ना पाठीमागे एक हात असावा लागतो. पण नुसता हात असून नाही भागत. खूप मोठा हात असावा लागतो. कमाल, तुझे हात दाखव. तुझे हात दाखव. तुझे हात दाखव.